तर गाईस, तुम्ही सुद्धा कोकणात राहत असाल तर सध्याची कोकणाची परिस्थिती बघू शकता, पाणी बघू शकता. हे बघा, हे अख्खे चोंडे तमाम भरले ते बघा. आणि आम्ही शेती आज जस्ट हात चोंडा लावून आत्ताच आम्ही जस्ट घरी आलो आहे आणि पाऊस आला. आता जस्ट आलो आहे मी पालीच्या नदीच्या इकडे. पालीचीच नदी नाही, आंबडस नदी. हे बघा, नदीचं पाणी पात्र बघा कितपत पोचलं आहे ते. गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग, जिसका नाम है अक्षय झाडवे. तर गाईस, हे बघा, आज म्हणजे कालपासून लावायला सुरुवात केले जबरदस्त असे. हे बघा, गेल्या वर्षीप्रमाणे आपण गेल्या वर्षी पण आपण ह्याच चोंड्यामध्ये ब्लॉगला सुरुवात केली होती आणि यंदासुद्धा ह्याच ब्लॉगमध्ये सुरुवात केले. काहीच तुम्हाला एकच नम्रतेची विनंती आहे की तुम्ही जसं गेल्या टायमाला प्रतिसाद दिला होता तसंच ह्या टायमाला प्रतिसाद द्या. कारण की गेल्या वर्षी सुरुवात नवीन होती, यावर्षी मला 1 वर्ष कंप्लीट होतं आहे. तर असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या. आजला मला 101 व्ह्यूज येत आहेत. नेक्स्ट टाईम मला कमीत कमी 500,000 व्ह्यूज यायला सुरुवात होऊ द्या तुमच्या आशीर्वादाने. हे बघा, तुमचे बैल, तो आहे राजा आणि तो आहे सागर आणि हा आहे आमचा बालखोत. हे बघा, मला आता शेत लावलेलं दाखवतो तुम्हाला. तो नांगरतोय, तर तुम्हाला शेत लावलेलं दाखवतो. तर गाईस, तुमच्याकडे सुद्धा शेती लावायला सुरुवात झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला ऑडियन्स बेस कुठपर्यंत आहे ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते सुद्धा मला कमेंट करा. हे बघा, हे शेती लावलेली आहे, म्हणजे हे भात लावलेला आहे. आता त्यानंतर हे बघा, हे मूठ लावायचेच अजून या साईडचे. पाणी साठवलेलं आहे. पावसाची यंदा खूप मेहरबानी झाली. एकतर स्टार्टिंगला येत नव्हता आणि आता एकदम जोरदार येतो आहे. मेहरबानी आहे त्याची. असंच चालू राहू द्या, जोरदार येऊ द्या आणि आमची शेती लवकर होऊ द्या. हे बघा, हे आमचे बैल आणि बालखोत होऊ शकता. ब्लॉगमध्ये बनून राहा आणि ब्लॉग कसा वाटतो ते नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघा गाईस, हे इथं जाड काढत आहेत. ही जाड झाली काढून की हे 2 चोंडे लावणार आणि मग आमच्या चोंड्याकडे जाणार. हे बघा, ह्या साईडला आम्ही शेंगदाण्याची शेती केलेली होती फर्स्ट टाईम. शेंगदाणे आलेत वरती आणि या साईडला तुरी आणि अजून काय पेरलं नाहीत मम्मीने, माहीत नाही मला. पण बघा कशा प्रकारे आले ते जबरदस्त असे. आणि त्या साईडला नाचणी पेरले, ते पण बघू शकता कशी आली ती. आपल्या कोकणात त्या माणसाला ना हेच गोष्ट, एकदा का पाऊस पडायला सुरुवात झाली की त्यांना झोप लागत नाही, काय करायचं कसं करायचं आणि आपली शेती कशी कंप्लीट होईल ह्याच हिशोबामध्ये ते असतात. काय तुम्हाला आमची बैलजोडी दाखवतोय बघा, जवळून एकदम क्लिअरली. हा सागर आहे, हा राजा आहे. बिचारे दमलेत आता सकाळपासून. आणि हा आपला नांगर आहे. तुमच्याकडे कशा प्रकारे शेती केली जाते ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अजूनसुद्धा तुमच्याकडे बैलांनी शेती करतात का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे अजूनसुद्धा बैलांमधूनच शेती करतात. अजूनपर्यंत तर होत होते, आतापर्यंत ट्रॅक्टरने चालू झाले, पण हे बघा आता अजूनपर्यंत आम्ही तर बैलांनीच करतो आहे. बघू भविष्यात अपडेट करायचं आहे तर विचार करतो आहे. पण ह्याच्यामध्ये जे सुख आहे ना, ह्याच्यामध्ये जी मजा आहे ना, ते अजूनपर्यंत कुठंच नाही गाईस. बघा, ह्या अशी आणि हे इकडे माणसं असतात गाईस. बघा, जबरदस्त मजा असते ह्याच्यामध्ये. हे बघा, बघू शकता तुम्ही गाईस नजारा. हे बघा, हा आमचा समोरचा आहे ना, तो समोरचा वड आहे. तिथे आता आजकाल बायका आमच्या इकडच्या मम्मी काकी सगळ्या बाकी सगळ्या इथंच वडाची पूजा करतात. काही दिवसामध्ये त्याचं भव्य झाडामध्ये रूपांतर होईल. हे बघा, आता छोटासाच आहे. तर गाईस, आता आपल्या शेतामध्ये आता आपल्याला भात लावायला चालू केलं आहे. हे बघा, भात लावायला चालू करतील म्हणजे दाढ काढून झाले. बघा, ही आता इकडे भात लावायला चालू करतील.
दाखवतो तुम्हाला. माणसं कुठे गेली काय माहिती, नाश्त्याला गेले असतील मला वाटते. हा झाला की मग मला वाटतं आमच्या इकडे जातील मागे. आमचे राजा आणि सागर आता घरी गेलेत, म्हणजे जी जेवायची सुट्टी झाली आहे. म्हणजे आता थोडं त्यांना बांधतो, खायला घ्यायला घालतो. थोड्या टायमाने 3:30-3पर्यंत परत सोडू. जरा वाढत जातो, त्यांना काहीतरी खायला घालतो. उद्या काय खातलंय की नाही त्यांना ते. पाऊस लागते आणि थंडी वाजते आज जोरदार खतरनाक. याचे बघा काय अवस्था झाली कोकणातल्या घरांची. काय म्हणायचं आता सांगा तुम्ही, काय म्हणायचं काय बोलायचं. थंडी लागते जोरात. ही बघ पाऊस बघा, परा नदी झाली. तर गॅस हा आमचा बारका आहे, म्हणजे हा बारका वाडा आहे. तर ह्याच्या ना पाय मागच्या आकडलेत आणि ह्याला उठायला का होत नाही. तर तुमच्याकडे काही उपाय असेल तर मला नक्की सांगा. हे बघा आता राजा सागर खात आहेत. खा 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 बिचाऱ्यानं, खा दमले असाल. काही शेतीमध्ये एवढं नांगर ओढणं साधी गोष्ट नाही आहे. हे बघा हे दोघं जण चालत आहेत. हा सुद्धा आहे, आताच चरून आलाय सरबरी. चला तर गाईस, तुम्ही सुद्धा कोकणात राहत असाल तर सध्याची कोकणाची परिस्थिती बघू शकता, पाणी बघू शकता. हे बघा हे अख्खे चोंडे तमाम भरले ते बघा. आणि आम्ही शेती आज जस्ट हात चोंडा लावून आत्ताच आम्ही जस्ट घरी आलो आहे आणि पाऊस आला बघा. पावसाचं पातळी बघा, सगळं पाणी घराच्या वाटे, या साईडने त्या साईडने सर्वकडून पाणी भरलं आहे बघा. नदी झाली नदी. कालच्या दिवसाचा आपला ब्लॉग पूर्ण झाला नाही, तर आजच्या दिवशी तुम्हाला दाखवतो. आज आम्ही आलो आमच्या शेतामध्ये. काल झाला त्यांचा कंप्लीट झाला, म्हणजे एक दाळ राहिले ती वाढेल तेव्हा लावणार. आता इथे चिखल करतायत, बघूया इथे आता किती वेळामध्ये होतं लावून हा आणि तो चोंडा. तोपर्यंत मी जरा कॉलेजला जाऊन येतो. आता जस्ट आलो आहे मी पालीच्या नदीच्या इकडे. पालीचीच नदी नाही, आंबळस नदी. हे बघा नदीचं पाणी पात्र बघा कितपत पोचलं इथे. हा अनुराग कश्यप बघा. काल मला वाटतं काल तिथपर्यंत वरती पाणी पोचलं होतं. आज कमी झालं आहे. आज जर का पाऊस लागला तर मला वाटतं हा परत पाणी वर चढेल. काय नो बरोबर आहे, पाण्यात वरती चढेल. आणि तू तिथं उडी मारून दाखव खाली. नको बा, मी गेलो ते इथून ते काय बा, तिथनं उडी मार खाली, मी तिथं खाली धरायला येतो. जा मी जाऊ शकता. त्या साईडने बघा पाण्याची खळखळी बघा, इकडे जोरात येते पाणी. खतरनाक लेवलची पातळी आहे. तर गाईज आलो आहे मी आता घरी. हे बघा पाला साफ करतायत आणि आपण चाललो आहे आता पाला बैलांसाठी. आपण चाललो आहे, म्हणजे मी मागापासून तिकडेच आहे. मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून लाईट आली तर पहिले मोबाईलला चार्जिंग लावून घेतली. आता चाललो आहे मी नांगरत आहे तिकडे. आणि पाऊससुद्धा उघडला आहे, तर तुम्हाला दाखवतो शेती लावतात कशी. काल तुम्हाला शेतीची म्हणजे दाढ असते कशी काढतात ते दाखवलं. आज तुम्हाला मी लावतात कसे ते दाखवतो. आणि हा उद्याला ब्लॉग येऊन जाईल, दाखवतो तुम्हाला मी. कशी मी नांगर करत होतो. आता बारका बघा, तर बघूया. खाली गलगलीत झाले पाय, पाव पडला तर डायरेक्ट धोपला आपटणार. ये देखो ये अपनी खेती है और इसमें ये सब अभी इसमें डालेंगे, वो लगाएंगे, वो जो उधर दिख रहा है ना वो अभी उसमें लगाएंगे और छोड़ देंगे. और 4 महीने बाद उसको काटेंगे और वो चावल पक जाएगा.
तर गाईस वरचा झाला. आतापर्यंत आपले तीन चोंडके झालेत लावून. हा चौथा चालू आहे. त्यानंतर तिकडे जाणार. त्यानंतर मग उरलेले हे 3 उद्याला होतील. हे 2 हे लावून उद्याला होतील आणि मग परवापर्यंत तो होईल. मग मला वाटतं अजून 3 दिवस लागतील. 3 दिवसामध्ये आपलं सगळं शेती राऊंड क्लिअर होईल. मग जिथे ज्यांच्याकडे जायचं आहे त्यांच्याकडे जाऊन करतील. बाकीचं ओके काम क्लिअर. हे बघा आता ही खालची दाढ काढतोय. तर मला वाटतं तो चोंडा झाला की तो चोंडा लावून झाला की त्या साईडचा लावणार. मग हा लावणार. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये हे 2-3 कंप्लीट झाले तरी खूप आहे. मग उद्याला हा आणि हा कंप्लीट करून मग मोठ्या चोंड्याकडे आम्ही रवाना होणार. मला वाटतं कमीत कमी 2 ते 3 दिवस लागतील कंप्लीट व्हायला. पण बघूया कसं काय आपलं नियोजन पुढचं होते ते. तोपर्यंत आपण गाईस समोर माणसं शेती लावतायत. पप्पा पण आले आणि आमचा एक नांगर मोडला. मला दाखवतो नांगर. तर गाईस हा आमचा नांगर तुटला आहे. हे बघा लाकडी नांगर लावलेला होता हे चिखल नीट होण्यासाठी. पण काय चिखल नव्हता, डायरेक्ट तुटला आहे तो. हे बघा त्याची अवस्था बघा कसं आहे ते.